गुड मॉर्निंग, सुप्रभात. आज आपल्या मनासाठी वचन आहे 2 कोरिंथीस पत्र याचा 1 अध्याय 4 वचन. तो आमच्यावरील सर्व संकटात आमचे सांत्वन करतो, असे की ज्या सांत्वनाने आम्हाला स्वतः देवाकडून सांत्वन मिळते, त्या सांत्वनाचे आम्ही जे कोणत्याही संकटात आहोत त्यांचे सांत्वन करावयास समर्थ असावे. आजच्या मनाची वचने प्रेषित पौलाच्या लिखाणातील स्वतःच्या अनुभवाचे एक अप्रतिम लिखाण आम्हास बरेच काय शिकवत आहे. आपण सर्व कधी ना कधी संकटातून गेलो आहे. केवळ आठवण करा, संकटात आपण सांत्वन देण्यासाठी त्यावेळेस परमेश्वराने कोणाला तरी पाठवले होते. कदाचित कोणाला तरी सांत्वन देण्याची आज आमची पाळी आहे. अशा प्रसंगात सांत्वन देण्यास आणि मदत करण्यास आपण तत्पर असतो का? एकदा एक लहान मुलगा मांजरीचे पिल्लू विकणाऱ्यांच्या दुकानात मांजरीचे पिल्लू विकत घेण्यासाठी गेला. दुकानदाराने त्या समोर ठेवलेल्या 4 मांजरीच्या पिल्लांना 100 प्रति पिल्लू ह्या किमतीने दाखवले. मुलाचे लक्ष दुकानाच्या सेल्फवर ठेवलेल्या एका पिल्लाकडे गेले व त्या पिल्लाबाबत त्याने दुकानदारास विचारले. दुकानदाराने त्यास सांगितले की ते पिल्लू जन्मापासून लंगडे आहे आणि काही दिवसांनी आम्ही त्याला विष पाजून मारून टाकणार आहोत. मुलाने ते पिल्लू त्यास पाहण्यास मागितले. पिल्लाला हातात घेतल्याबरोबर ते पिल्लू मुलाचे गाल चाटत त्याचा लाड करू लागले. मुलाने दुकानदारास तेच पिल्लू त्यास हवे असल्याबाबत सांगितले. दुकानदाराने त्याच किमतीत त्यास सशक्त पिल्लू देत असताना पांगळे पिल्लू न घेण्याची विनंती केली, पण मुलगा ऐकावयास तयार नव्हता. 5 रुपये दुकानदाराच्या हातात ठेवून 95 रुपये आईकडून घेण्यासाठी तो घरी गेला आणि थोड्याच वेळात दुकानदारास 95 रुपये देऊन ती पिल्लू त्याने विकत घेतले. त्याच्या ह्या वागण्यामुळे दुकानदारास फारच नवल वाटले. त्याने याविषयी मुलास विचारले, बाळा, तू असे का केलेस? मुलाने लागलीच ते आपल्या डाव्या पायावरील विजार वर केली. दुकानदारास फारच आश्चर्य वाटले की मुलाचा डावा पाय देखील पांगळा होता. मुलाच्या अंतःकरणात असलेली सांत्वनाची अमर्याद सीमा दुकानदारास कळून आली. न कळत आयुष्यात तोच मोलाचा धडा शिकला. प्रियांनो, इतरांचे सांत्वन करण्याची मोलाची संधी प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला देत असतो, यासाठी की आमच्या दुःखात आमचे सांत्वन व्हावे. पडलेल्या व्यक्तीस हात धरून उचलणे, आजाराच्या बिछाण्याजवळ ख्रिस्ताकडे त्याच्यासाठी प्रार्थना करणे, आपल्या डब्यातील एक ओळी भुकेल्यास देणे, आंधळ्यास वाट दाखवणे, एक वा अनेक संधी आपणकडे असतात. ख्रिस्ताचे शिष्य म्हणून ख्रिस्ताने ह्याच करता जगात तुम्हाला ठेवले आहे. प्रेषित पौल असे म्हणतो, कारण आमच्या बाबतीत ख्रिस्ताची दुःखे जशी पुष्कळ होतात तसे ख्रिस्ताच्या द्वारे आमचे सांत्वनही पुष्कळ होते. प्रभू येशू ख्रिस्ता, आज मी निश्चय करतो, ज्या कोणास तुझ्या सांत्वनाची गरज आहे त्यांचे सांत्वन तुझ्याद्वारे करण्यासाठी मी सदैव तयार असेन. मला मदत कर. ईशा नावात प्रार्थना केली म्हणून देतो आहे. आमेन.